शालोम. देव आपल्याबरोबर असावा, आपल्या संगती असावा, आपल्या घरात असावा, ही सगळ्यांची इच्छा असते. आणि त्यामुळेच आपल्याला माहीत आहे की आपण घरामध्ये देवघर ठेवतो. पुष्कळदा आपण आपल्या गळ्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे खडे किंवा विशिष्ट प्रकारचे दागिने किंवा हातामध्ये काही विशिष्ट प्रकारचे धागे दोरे वगैरे वगैरे असतो. आणि ह्या सगळ्यांच्यामुळे आपल्याला असं वाटतं की देव आपल्याबरोबर आहे. अशी आपले प्रयत्न असतात, असे आपले कर्म असतात, अशी आपली प्रार्थनासुद्धा असते. स्वतःसाठी, घरासाठी, घरादारासाठी, लेकरांच्यासाठी विशेष रीतीनं. आणि प्रश्न येतो त्यावेळेस की ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संकट, त्रास, दुःख, परीक्षा, आजार ह्या गोष्टी जीवनात येतात. वैयक्तिक जीवन असो की कुटुंबामध्ये कुठेही असो, त्यावेळेस मात्र फार मोठा प्रश्न येतो. कधीकधी संशयही वाटतं की खरोखरच देव आपल्याबरोबर आहे का? त्याचं आपल्याकडे लक्ष आहे किंवा नाही? आणि अशा वेळेस मात्र वेगवेगळ्या प्रकारे आपण घोटाळ्यात पडतो. पुष्कळ जण तर देवाचं जे काही आहे ते करायचं सोडूनच देतात, कारण अशी खात्री होते मनामध्ये की देव काही आपल्याकडे लक्ष देत नाही.
परंतु हा जो अनुभव आहे, हे पवित्र शास्त्र बायबलमध्ये, जुन्या करारामध्ये, नवीन करारामध्ये हे आपल्याला सतत आढळतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास, दुःख, परीक्षा आल्यात. वेगवेगळ्या प्रकारची संकटं आलीत. वेगवेगळ्या प्रकारचे विरोधकांनी त्यांच्यावर लढाया केल्या. वेगवेगळ्या प्रकारे ही संकटं येत गेली. प्रश्न असा आहे की मग अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी कशा प्रकारे हाताळलं? याचं एक उत्तम उदाहरण तो म्हणजे योसेफ. योसेफाचं जे जीवन आहे ते जुन्या करारामध्ये आपल्याला संपूर्णतः आढळतं, पण त्याचा उल्लेख नवीन करारामध्ये सुद्धा विशेष रीतीनं आढळतो. उदाहरणार्थ, प्रेषितांची कृत्ये अध्याय 7 आणि 9 आणि 10 ही जी वचनं आहेत, ही स्पष्टपणे आपल्याला त्याच्या जीवनाचं एक चित्र आपल्यासमोर ठेवतात. 9वं वचन, नंतर कुलाधिपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिस्र देशात विकून टाकले, पण देव त्यासह होता. त्याने त्यावरील सर्व संकटातून त्याला सोडविले आणि मिस्र देशाचा राजा फारो याच्या दृष्टीने ज्ञाता व त्याच्या कृपेतला असे केले. यावर त्याने मिस्र देशावर व आपल्या सर्व घरावर त्याला अधिकारी केले. ह्या 2 वचनांच्या मध्ये एक छोटंसं वाक्य आलेलं आहे आणि हे वाक्य अशा प्रकारे आहे, पण देव त्याच्या सह होता. हे जे छोटंसं वाक्य आहे, ह्या वाक्याने त्याचं जे काही त्रासमय, दुःखमय जीवन आहे ते, आणि त्यावेळचा त्याचा विश्वास, आणि त्या सर्व परिस्थितीतून जात असताना देव त्याच्यासह होता की त्याच्या जीवनाच्या बाहेर होता, हे आपल्याला स्पष्ट दिसतं. आणि मग त्याच्यानंतर तर ह्या वाक्यानं 2 त्याच्या जीवनातील भाग स्पष्ट केलेले आहेत. पण देव त्यासह होता. ह्या अगोदर एका वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की कुलाधिपतींनी हेव्यामुळे योसेफाला गुलाम म्हणून मिसरी लोकांना विकून टाकलं. किती हे मोठं वाक्य आहे, कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. कुलाधिपती, त्याला एक फार चांगलं नाव त्याने ह्या ठिकाणी वापरलेलं आहे, पण खरं तर ते त्याच्या कुटुंबातलेच होते, त्याचे भाऊबंदच होते, आणि त्यांच्या मनामध्ये द्वेष आला. त्याचं कारण असं की हा मुलगा वेगवेगळ्या, हा भाऊ खऱ्या अर्थाने लहान असून वडिलांचा प्रिय होता, आणि वेगवेगळ्या प्रकारची तो कामं त्या ठिकाणी तो करत असे, आणि हा जो द्वेष आहे तो एवढा एवढा पराकोटीला गेला की ते त्याचे शत्रूच बनले. हेव्यामुळे त्याला म्हणजे योसेफाला मारण्याचा प्रयत्न केला. त्याला एका मोठ्या खड्ड्यामध्ये फेकून दिलं की ज्या ठिकाणी पाणी नाही, कोणत्याच प्रकारचं अन्न नाही, कपडे नाही, काहीच नाही, अशा खड्ड्यामध्ये एका लहान भावाला फेकून देण्याची प्रवृत्ती, किती दुष्ट प्रवृत्ती आपल्याला दिसते. हेव्यामुळे तो झाला, आणि ह्यामधूनही हा मुलगा पुढे जातोच आहे. असं कुठेही आपल्याला आढळत नाही की त्याला क्षणार्वही देवाच्या बाबतीत काही संशय आला. पुढे असं म्हटलेलं आहे की त्यांना हेव्यामुळे विकून टाकलं, गुलाम म्हणून. नवलाची गोष्ट आहे की एवढ्या खालच्या पातळीला फक्त हेव्यामुळे एका लहान भावाला अशा प्रकारची प्रवृत्ती त्यांनी दाखवली. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं की ही जी अवस्था आहे, हा जो अनुभव आहे, ह्या सगळ्या अनुभवातून जात असताना सुद्धा देव त्याच्यासमोर, त्याच्याबरोबर होता. कसा होता आणि कशा रीतीने एवढ्या त्रास आणि दुःख आणि वेदनातून जात असताना कसं समजायचं की देव आपल्याबरोबर आहे? तुम्हाला माहीत आहे, परिस्थितीच्या नुसार जर तो विचार करू शकला असता किंवा केला असता त्याने, तर परिस्थितीवरून कोणीही असं सिद्ध करू शकत नाही की देव त्याच्याबरोबर आहे. कारण परिस्थिती इतकी वाईट होती, इतक्या त्रासातून, दुःखातून, वेदनातून, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अशा सर्व परिस्थितीतून हा जातो आहे.
आणि त्याकडे जर फक्त लक्ष दिलं, परिस्थिती जन्य जर राहिला, तर मग मात्र त्याला कोणत्याही प्रकारे असं सिद्ध करता आलं नसतं की देव आपल्याबरोबर आहे. पण तरीही देव त्याच्यासह होता असं देवाचं वचन सांगतं. त्याचं कारण आणि त्याचे पुरावे नंतर आपल्याला दिसतात. मंडळी, कधीकधी आपलं जीवन अशा काही परिस्थितीतून, संकटातून, दुःखातून जातं की आपल्याला त्या परिस्थितीद्वारे देव माझ्याबरोबर आहे हे सिद्ध करणं कठीण जातं. त्याचं कारण असं की आजूबाजूला, पुढे, मागे, वर, खाली सगळीकडे फक्त त्रास, दुःख, वेदना, छळ ह्याच गोष्टी जर आहेत, मग कसं आपण सिद्ध करणार? उलट आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आपल्याला सिद्ध करणं कठीण जाईल आणि अशा वेळेला संशय येऊ शकतो. अशा वेळेला प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो की खरोखरच देव माझ्याबरोबर आहे की नाही? आणि परिस्थितीकडे जर पाहिलं तर असं दिसतं की देव माझ्याबरोबर आहे किंवा नाही. नाही असंच उत्तर कदाचित द्यावं लागतं जर कोणी विचारलं तर. मग एकच गोष्ट आपल्याला दिसते की योसेफाने मात्र आपल्या अंतःकरणामध्ये नक्की त्याला माहीत होतं की जरी मी अशा परिस्थितीत आहे, अशा परिस्थितीतून जातो आहे, तरी मात्र देवाचं लक्ष हे माझ्यावर आहे. देव नक्कीच माझ्याकडे पाहतो आहे. मंडळी, अशा परिस्थितीतून जात असताना मनामध्ये पूर्ण ठामपणे खात्री ठेवणं की देव मात्र माझ्याकडे पाहतो आहे, देवाचं लक्ष माझ्याकडे आहेच. देवाच्या पासून हे काही दूर गेलेलं नाही आहे. देवाच्या पासून हे काहीही लपलेलं नाही. मग ते चांगलं असो की माझ्या जीवनामध्ये वाईट घडणारं असो, देवाचं मात्र लक्ष माझ्यावर आहे असं योसेफाला पूर्णपणे आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये माहीत होतं. तसा त्याचा विश्वास होता. थोडक्यात म्हणजे मंडळी, आजही आपण वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासातून, दुःखातून जाऊ शकतो. आपले शेजारी पाजारी म्हणा, ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी पुष्कळ लोक आपले शत्रू असतात. ते कधी कधी द्वेष करतात आणि मग अशा द्वेषातल्या परिस्थितीमध्ये काम करणं कठीण जातं, बोलणं कठीण जातं. आणि अशाही परिस्थितीत मग अशी खात्री मनामध्ये ठेवणं की देवाला मात्र हे सगळं दिसतंय, देवाला पूर्णपणे माहीत आहे. मी कोणत्या परिस्थितीत आहे, कोणत्या लोकांच्यामध्ये आहे, हे सगळं काही देव पाहतो आहे असं योसेफाला पूर्णपणे खात्रीने माहीत होतं. आणि आज तुमच्या आणि माझ्यासाठी तेच उत्तर आहे. कोणतीही परिस्थिती असो, त्या परिस्थितीला देव पाहतो आहे आणि आपण कोणत्या परिस्थितीत आहोत हे सुद्धा देवाला माहीत आहे. मात्र देवाने त्याला त्या परिस्थितीतून जाऊ दिलं. आता हा प्रश्न पडतो की इतक्या कठीण परिस्थितीतून त्याला गुलामासारखं विकलं, त्याला गुलामासारखं वागणूक मिळाली, त्याच्यानंतर त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं, त्याला वेगवेगळ्या प्रकारची मारहाण करण्यात आली. ह्या सगळ्या काही गोष्टी जर आपण त्याच्या जीवनामध्ये जर पाहिल्या, तर ह्या सगळ्या परिस्थितीतून जात असताना त्याने देवावर तर विश्वास ठेवलाच, खात्री ठेवली की देव मात्र माझ्याबरोबर आहे, मी कुठेही असो. जेलमध्ये, एखाद्या कोणत्याही काण्याकोपऱ्यामध्ये, घाणेरड्या परिस्थितीमध्ये मला जरी टाकलं तरी मात्र देव माझ्याकडे पाहतो आहे, त्याचं माझ्याकडे लक्ष आहे. तर ह्यामध्ये कदाचित देव त्याची परीक्षा घेतो. आता जरीही ह्या परिस्थितीतून जातो आहे आणि जरीही त्याला त्या परिस्थितीतून देवच नेतो आहे, म्हणजे देवाचा काहीतरी उद्देश आहे. देव तुम्हाला आणि मला अशा कधी कधी परिस्थितीतून जर नेत असेल की ज्या परिस्थितीचं स्पष्टीकरण आपल्याकडे नाही, आपण त्याचं स्पष्टीकरण करूही शकत नाही, मित्रांना म्हणा, नातेवाईकांना म्हणा, कोणालाच नाही, फक्त तुम्हालाच ते माहीत आहे ती परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपला विश्वास हा असावा की देवाचं लक्ष माझ्याकडे आहे. दुसरी गोष्ट, देवाला माहीत आहे आणि माहीत असून जर तो मला ह्या परिस्थितीतून जर नेत आहे, तर याचा अर्थ असा
की देवाची त्याच्यामध्ये काहीतरी इच्छा आहे, देवाचा काहीतरी त्याच्यामध्ये उद्देश आहे, आणि तो उद्देश नंतर देवाने त्याच्या जीवनामध्ये पूर्ण केलेला आहे. तिसरी गोष्ट आपल्याला असू शकते की देव त्याला त्याही परिस्थितीतून तयार करत होता अजून चांगल्या आणि उत्तम गोष्टीसाठी, आणि त्याला अजून मोठं करण्यासाठी, महान असा एक पुढारी बनवण्यासाठी देव त्याला त्या परिस्थितीतून नेत होता, असंही आपल्याला नक्कीच त्याच्या अनुभवातून दिसतं. आणि म्हणून पुन्हा एकदा आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण स्वतःला पाहत आहात आणि आपल्याला असं वाटतं की ह्या परिस्थितीतून मला माहीत नाही काय चालू आहे, देवाला माहीत आहे, देवाचा उद्देश आहे, आणि कदाचित कोणत्या तरी महान उद्देशासाठी, कार्यासाठी तो आपली तयारी करतो आहे, हे आपल्याला स्पष्ट सांगता येईल. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी हे वाक्याला आहे, पण देव त्यासह होता. 10व्या वचनामध्ये मग काय देवाचा उद्देश त्याच्यासाठी होता आणि देवाने त्याला किती उंचावलं, किती मोठं केलं ते स्पष्टपणे दिसतं. मग मिसर देशाचा राजा फारो याच्या दृष्टीने ज्ञाता व त्याच्या कृपेतला असे केले. तर देवानेच फारोच्या मनामध्ये एक विशेष असल्या प्रकारचा, ज्याला आपण म्हणतो फेवर म्हणतो, एक प्रकारचा त्याच्या बाबतीत एक आदर निर्माण केला. एवढा मोठा राजा की ज्या राजाकडे तो गुलाम होता, परंतु आता मात्र त्याचं पूर्ण चित्रच बदलून टाकलं. त्याच्या मनामध्ये, फारोच्या मनामध्ये तो एक ज्ञाता म्हणजे हुशार, ज्ञानवंत, आणि मग त्याच्यावर त्याची कृपा जडली असं देवाचं वचन आहे. देवाने तसं निर्माण केलं. देवाने ह्या सर्व कठीण भयंकर परिस्थितीतून अशा ठिकाणी आणलं की तो फारोच्या समोर आहे. आणि इतकंच केवळ नव्हे, परंतु मग फारोने त्याला अधिक मोठी जबाबदारी दिलेली आहे. मंडळी, ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट परिस्थितीतून जरी आपण जात असलो, अनुभव येत असले, तरी मात्र देव त्या विरोधकांच्या मनामध्ये, अधिकाऱ्यांच्या मनामध्ये केव्हाही एक प्रकारे जो फेवर असतो तो निर्माण करू शकतो. हेच योसेफाच्या जीवनामध्ये घडलं. आणि ते कसं घडलं? ते आपोआप घडलं नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासातून, दुःखातून तो गेला आणि देवाने त्याला तयार केलं आणि त्याची अशी तयारी केली की फार मोठ्या एका जबाबदारीसाठी आणि कामासाठी. ऑफिसमध्ये काम करीत असताना, जेथे कुठे आपण नोकरी करीत असताना हा अनुभव नेहमी येतो की आजूबाजूचे लोक द्वेषाच्या पोटी, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांनी तुम्हाला आणि मला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं अपमानित करतात, द्वेष करतात. तरीही त्या परिस्थितीतून देव आपल्याकडे तर तो पाहतोच, पण आपली एका महान जबाबदारीसाठी तो तयारी करत असतो. हे आपल्याला योसेफाच्या जीवनावरून दिसून येतं. मंडळी, पुढे देवाने त्याची किती मोठी तयारी केली आणि एका मोठ्या कामगिरीसाठी. फारो हा राजा, इतर भाषांतरांच्या मध्ये असं म्हटलेलं आहे की देवाने त्याला कृपा दिली आणि देवाने त्याला ज्ञान दिलं, देवाने त्याला बुद्धी दिली आणि त्याने कृपा सुद्धा दिली. थोडक्यात म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी एका व्यक्तीमध्ये येणं हे कधी कधी दुर्मिळ आहे. ज्ञान दिलं, बुद्धी दिली आणि त्याची कृपा सुद्धा पुरवली. मंडळी, अजून काय पाहिजे जीवनामध्ये? ज्या ठिकाणी आपण काम करत आहात, नोकरी करत आहात, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या मध्ये काही लोक कदाचित मित्र आहेत, परंतु काही लोक त्या विरुद्ध वागत आहेत आपल्या बाबतीत. ह्या अशा वेळेला एक विशेष ज्ञान आणि विशेष बुद्धी देव तुम्हाला पुरवू शकतो, जी योसेफाला देवाने पुरवली.
आणि ती दैवी एक प्रकारची दैवी ज्ञान देवाने त्याला दिलं, बुद्धी दिली, चातुर्य दिलं आणि त्याचबरोबर त्याची कृपा पण दिली. मंडळी, ह्या सगळ्या गोष्टींचं समन्वय योसेफामध्ये आपल्याला आढळतं. फार दुर्मिळ आहे. काही लोकांच्याकडे फक्त बुद्धी असू शकते, काहींना फक्त ज्ञान असू शकते, काहींना फक्त देवाची कृपा असू शकते कदाचित. परंतु ह्या चारही गोष्टी एका व्यक्तीमध्ये देवाने आणल्यात. त्याचं कारण असं की ह्या पूर्वीच्या जीवनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला खूप त्रास सहन करावा लागला. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा देवाला त्याने कधीही संशयी दृष्टीने पाहिलं नाही. देव आपल्याबरोबर आहे की आहे नाही असा प्रश्नसुद्धा त्याच्या त्या जीवनचारित्र्यामध्ये आपल्याला आढळत नाही. पूर्ण विश्वास हा तसाच मजबूत शेवटपर्यंत राहिला. मला असं वाटतं की ते आव्हान आपल्याबरोबर आहे. देवाने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कामं, नोकऱ्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. लोक आजूबाजूच्या परिस्थितीतले जे आहेत ते सुद्धा आहेत. अशा परिस्थितीमध्ये देवाला आपण विश्वासाने मागू शकतो की देवा, अशा परिस्थितीमध्ये मला तू ज्ञान दे, बुद्धी दे आणि तुझी कृपा पुरव. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये मी तुझंच गौरव करेन. आणि म्हणून ह्या 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, यावर त्याने मिस्र देशावर व आपल्या सर्व घरावर त्याला अधिकारी केले. फारोच्या बाबतीत सांगायचं झालं, ज्यावेळेस त्याने पाहिलं की ह्या व्यक्तीच्या जवळ ज्ञान आहे, बुद्धी आहे, देवाची काहीतरी कृपा आहे, हे पाहिल्यानंतर असं म्हटलेलं आहे की त्याने पूर्ण देशावर त्याला अधिकारी म्हटलं. इंग्रजीमध्ये त्याचा शब्द असा आहे, प्राईम मिनिस्टर केलं. तुम्हाला माहिती आहे की प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री असा त्याला केलं. एवढी मोठी जबाबदारी फारोने म्हणजे राजाने त्याला दिली. ही अशी जबाबदारी पेलण्याची जी काही शक्ती असते, जे काही ज्ञान असतं, हे काही साधंसुधं नाही आहे. म्हणजे देशाचं ज्ञान, देशाच्या लोकांचं, संस्कृतीचं, धर्माचं आणि त्यांच्या आचार उचार आणि त्याचप्रमाणे घर दारं, जेवण खावण, गुरं ढोरं, असे असंख्य शब्द, असंख्य गोष्टी, असंख्य प्रश्न एखाद्या देशाच्या समोर असतात. एखाद्या वेळेस नंतर दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळासाठी काय करावं त्याचं ज्ञान त्याला मिळालं. आणि ह्या सर्व गोष्टी हाताळण्यासारखा एकच प्रभावी पुढारी, पंतप्रधान त्या फारोला वाटला आणि तो म्हणजे फक्त योसेफ. ह्या माझ्या देशाला जर कोण हाताळू शकत असेल तर योसेफ आहे. आणि म्हणून योसेफाला त्याने प्रधानमंत्री असं नेमलं. मंडळी, ज्यावेळेस आजूबाजूच्या लोकांना असं लक्षात येईल की तुमच्याकडे ज्ञान आहे, बुद्धी आहे, परंतु त्याचबरोबर देवाची धार्मिकता आहे, देवाची कृपा आहे, त्यावेळेस देव तुम्हाला उंचवेल. अशा ठिकाणी उंचवेल की ज्याची आपण कधीही अपेक्षा केली नाही. एक गुलाम झालेला मुलगा आता मात्र आपल्याला असं दिसतं की तो देशाचा पंतप्रधान म्हणून देवाने त्याला उंचावलेला आहे. मंडळी, मला असं वाटतं की आपण कोणत्या परिस्थितीत जातो, कोणत्या परिस्थितीतून जात आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांच्या मधून, त्रासातून वगैरे, परंतु त्या परिस्थितीवरून आपण ठरवू शकत नाही की देव आपल्याबरोबर आहे किंवा नाही. उलट असाच विश्वास अधिक मजबूत करायचा की देवानेच मला येथे ठेवलेलं आहे, देव पाहतो आहे आणि देव माझी तयारी अधिक मोठ्या कार्यासाठी, मोठ्या सेवेसाठी तो करीत आहे. अशा विश्वासानं आपण अधिक त्याच्या विश्वासात कार्य करू आणि पुढे जाऊ. प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही तुझे आभार मानतो योसेफाच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या जीवनामध्ये जे काही त्याने करून घेतलेलं आहे आणि त्याने एवढं मोठं पद सांभाळलं. तुझी बुद्धी, तुझं ज्ञान आणि तुझी कृपा हीच त्याच्यासाठी पुरे होते. प्रिय प्रभू, आमची खात्री आहे की तू आम्हा सगळ्यांच्या बरोबर आजही आहे. आमचा उपयोग तुझ्या कार्यासाठी करून घे.
देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा ह्या त्रिएक देवाचा आशीर्वाद आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.